नमस्कार मित्रांनो, मराठी बोली या चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. तर आज आपण बाई तुझा आशीर्वाद या मालिकेचा आजचा 16 ऑगस्टचा भाग खूपच खतरनाक झालेला बघणार आहोत. कारण इथे अण्णांवरती जीवघेणा हल्ला करणाऱ्या महेशवरती अवनीने केली तक्रार. तर आता महेशला अटक करण्यासाठी इन्स्पेक्टर साहेब पोचले देशमानेंच्या घरात. हे सगळं आपल्याला बघायला मिळणार आहे. त्यामुळे मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत स्किप न करता नक्कीच बघा. तर आजच्या भागामध्ये सुरुवातीलाच इथे आता अवनी कॉलेजमध्ये पोहोचलेली असते. आता मात्र अवनी कॉलेजकडे अगदी डोळे भरून बघू लागते. ज्यावेळेस अवनी फर्स्ट आलेली असते, तिला अवॉर्ड भेटलेला असतो, हे सगळे क्षण आता तिला आठवत असतात. अवनी आता सगळीकडे डोळे भरून बघत असतानाच आता समोरनं लगेच प्रिन्सिपल सर आणि त्यांच्यासोबत अवनीला गोल्ड मेडल भेटल्यानंतर टोमणे मारणारे जे सर होते ना, तेही असतात. ते आता अवनीकडे बघतात. अवनी, आलीस तू? खूप दिवसांनी कॉलेजला आली. तेव्हा अवनी म्हणू लागते, सर माझं जरा काम होतं ना, म्हणूनच यावं लागलं. त्यावर लगेच आता ते सर म्हणू लागतात, शेवटी लग्न केलंस तू, हो की नाही? जेव्हा तुला गोल्ड मेडल भेटलं होतं तेव्हा तर लय तोरत सांगत होती की मला माझ्या पायावरती उभी राहायचंय, मला माझं स्वप्न पूर्ण करायचंय. मग का झालं का तुझं स्वप्न पूर्ण? अगं मी तेव्हाच म्हटलो होतो की पोरी इथे गोल्ड मेडल घेतात, नाव कमवतात आणि इकडनं बाहेर पाऊल पडलं की लगेच लग्नाच्या बंधनात अडकतात. आणि शेवटी तेच खरं झालं बरं का. आता लगेच अवनी पटकन आपल्या मंगळसूत्राकडे बघते. सर, तुम्ही मंगळसूत्राकडे बघून जज करताय का? पण हे बघा सर, कुठल्याही मुलीच्या गळ्यात हे मंगळसूत्र आलं म्हणून तिची स्वप्न थांबत नाही. उलट या मंगळसूत्रामुळे माझ्या स्वप्नांना बळ भेटलंय. माझ्या स्वप्नाच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहणारी माणसं मला भेटली. माझ्या स्वप्नांना जपणारी माणसं माझ्याकडे आहे. असे म्हणत आता बाहेर उभे असणाऱ्या दोंड्यांकडे अवनी बघू लागते. त्याच वेळेस आता लगेच ते सर म्हणू लागतात, अरे बापरे, असं आहे का? तेव्हा अवनी म्हणू लागते, हो असंच आहे सर, एक्सक्यूज मी, माझं जरा महत्त्वाचं काम आहे, मी आलेच. असे म्हणत आता अवनी तिकडनं निघून जाते. त्याच वेळेस आता ते सर कुजबूज करू लागतात, बघा बघा, लग्न झालंय, एवढं सगळं घडलंय, पण कॉन्फिडन्स मात्र जसून तसाच आहे बरं का हिचा. त्याच वेळेस बाहेर इकडे आता दोंड्यांना आणि ऋतिक दादा उभी असतात. तेव्हा लगेच आता दोंड्यांना ते म्हणू लागतात, अण्णा चला ना, इथे टाइमपास करूस तर थोडी थोडी घ्यायची का? कूल कूल. तेव्हा लगेच अण्णा म्हणू लागतात, यू कूल आणि यू फुल व्हायचे का तुला? हे बघ, थोडी बिडी जमणार नाही. तेव्हा लगेच आता ऋतिक म्हणू लागतो, अण्णा थोडीशी लिटल लिटल. तेव्हा अण्णा म्हणू लागतात, लिटल लिटल घ्यायची? अरे याच लिटलची कधी टाकी होते ना, ते कळत नाही. हे बघ, दारू पिणं चांगलं नसतं. मी खूप अनुभवी माणूस आहे, मी सांगतोय, दारूमुळे मी खूप काय काय गमावलंय. तुला सांगतो, दारू पिल्यानंतर माणसाचं आयुष्य बिघडून जातं, सगळं काही गमावून बसतंय माणूस. म्हणून माझा अनुभव सांगतो, दारू पिणं बंद कर. आणि दारू पिऊन गाडी चालवणार आहे तू? अरे आधीच बैलगाडीसारखी गाडी चालवतो, तुला अक्कल आहे का? अक्कल शून्य माणसा. हे बघ, इथून पुढे दारूपासनं 4 हात लांब राहायचं, नाहीतर या धोंड्यांनाशी गाठे. आता धोंड्यांना चांगलंच त्याला सुनावत असतात. ऋतिक दादा मात्र गुपचूप ऐकत असतात. त्याच वेळेस आता इकडे देशमानेंच्या घरी स्वातीला मात्र अवनीचं खूप टेन्शन आलेलं असतं. अवनी त्या घरात कशी राहणार आहे? त्यात अवनी समोर आता मी फसले गेले, मी महेशची साथ दिली, विवान महेश आणि मी त्यांच्या साथीला त्यांच्या घरी जाऊन मोठी चूक केली. अवनीचा मोठा गैरसमज झालाय, आता तो कसा दूर करायचा, असे असंख्य प्रश्न स्वातीला पडलेले असतात. त्याच्याच विचारात स्वाती गोंधळून गेलेली असते. तेवढ्यात महेश येतो. स्वाती, स्वाती मला पिण्यासाठी पाणी दे. पण स्वातीचं काही लक्ष नसतं. महेश जोरात ओढतो, स्वाती कुठे हरवलीस? तेव्हा स्वाती म्हणू लागते, सॉरी या. ती आता पटकन महेशला पाणी देते. तेवढ्यात आता अवनीची आई किचनमध्ये आलेली असते. त्याच वेळेस महेश म्हणू लागतो, अवनी काय झालंय? स्वाती, मला माहिती आहे तुला अवनीची आठवण येते, हो ना? त्यावर लगेच आता स्वाती म्हणू लागते, महेश अरे मला करमतच नाहीये रे. जेव्हापासनं आपण तिचं ते पडकं घर बघून आलोय, त्या पडक्या छपरात ती कशी राहते? किती भेगा पडल्याय, सगळ्या भिंती काळवंडून गेल्याय, पावसा पाण्याची भीती, बाहेरनं काही येतं की त्याची भीती, या असल्या पडक्या घरात ती कशी राहू शकते? मला ना खूप टेन्शन आलंय रे. त्यावर लगेच महेश म्हणू लागतो, ती तिची हौस आहे, तिची चॉईस आहे. तिने ना आपलं हे देशमानेंचं एवढं श्रीमंत घर ऐशो आराम लाताडून त्या भिकारड्यांना निवडलंय ना तिने, मग राहू दे, तिची लायकी त्या पडक्या घरातच आहे.
त्यावर लगेच स्वाती म्हणू लागते, पण महेश, तुमच्यासोबत जाऊन ना तिचा मोठा गैरसमज झालाय. अरे, मी तुझी साथ दिली आणि आपण त्या विवानला घेऊन गेलो, हीच खरी चूक झाली. तिचा मोठा गैरसमज झालाय रे. मी पण तुमच्यातच सामील झाले की काय असं तिला वाटायला लागलंय. माझ्यावरचा विश्वास उडालाय रे. मी तुमच्यात सामील आहे असंच तिला वाटतंय. त्याच वेळेस वरनं आता देशमाने येतात. म्हणजे तू आमच्यात नाहीये का? आता स्वातीला धक्का बसतो. आता चंद्रकांत देशमाने खाली येतात. बोल ना, तू आमच्या फॅमिलीतला भाग नाहीये का? तू या घरची सुनबाई आहे ना? तेव्हा स्वाती म्हणू लागते, हो बाबा. त्यावर लगेच अवनीचे बाबा म्हणू लागतात, मग तू या घरात सुखात नांदावी, अगदी समाधानात राहावी असं तुझ्या बाबांना वाटतं ना? त्यावर स्वाती म्हणू लागते, हो बाबा. तेव्हा लगेच अवनीचे बाबा म्हणू लागतात, मग आमचं काय चुकतंय? आमची मुलगी या घरात येऊन सुखात राहावी, आनंदात राहावी असंच विचार करतो ना आम्ही. बोल ना स्वाती, आम्ही चुकतोय का? आता स्वाती एक नाही दोन नाही गप्प. तर इकडे अवनी आता कॉलेजमध्ये डुप्लिकेट सर्टिफिकेट घेण्यासाठी अप्लाय करण्यासाठी आलेली असते. आता कॅम्प्युटरवरती जे सर बसले असतात त्यांना अवनी म्हणू लागते, मला ना डुप्लिकेट सर्टिफिकेटसाठी अप्लाय करायचं आहे. त्यावर लगेच ते सर म्हणू लागतात, आणि ओरिजिनल सर्टिफिकेट ती कुठं गेली? त्याच वेळेस अवनीला आठवतं की कसे तिच्या बाबांनी तिच्या डोळ्यासमोर ते सर्टिफिकेट जाळलेले असतात. तेव्हा अवनी म्हणू लागते, सर ते जळालेत. आता त्या सरांना धक्का बसतो, ओरिजिनल सर्टिफिकेट जळाले, हे कसं शक्य आहे? एवढा हलगर्जीपणा. त्यावर लगेच आता अवनी म्हणू लागते, सॉरी सर, म्हणजे ते ट्रेनमध्ये गहाळ झालेत म्हणून मला अप्लाय करायचा होता. भेटतील का? नाही म्हणजे काय प्रोसेस आहे ते सांगा मला. त्यावर लगेच ते सर म्हणू लागतात, अवनी देशमाने, अहो चंद्रकांत देशमानेंच्या एका फोनवर तुम्हाला डुप्लिकेट सर्टिफिकेट भेटलं असतं. तुम्हाला या प्रोसेस करायची गरजच नाही. तेव्हा अवनी म्हणू लागते, प्लीज सर बघा ना. त्याच वेळेस आता ते सर म्हणू लागतात, एक मिनिट, मी तुम्हाला फॉर्म भरायला देतो. अवनी आता तिथेच उभी असते, तिची मैत्रीणही तिच्या शेजारी असते. तेव्हा ती मैत्रीण म्हणू लागते, अवनी तू तर मात्र नंबर मारला यार. खरंच, वर्गात, इथे शाळेतही तू कधी कुणाला पुढे जाऊ दिलं नाही. कॉलेजमध्ये कधी कुणाला पुढे जाऊ दिलं नाही. गोल्ड मेडल तर तूच मिळवलं आणि लग्नातही मात्र नंबर मारला, ते पण लव्ह मॅरेज. वा वा अवनी. आता मात्र अवनी एक नाही दोन नाही गप्प. त्याच वेळेस ते सर म्हणू लागतात, अवनी देशमाने या फॉर्मवरती सही करा. आता अवनी सही करते. किती वेळ लागेल? तेव्हा लगेच आता ते सर म्हणू लागतात, हा फॉर्म तुम्ही घेऊन जा आणि त्याचे 3 झेरॉक्स मारून आमच्याकडे आणून द्या. हा ओरिजिनल तुमच्याकडेच राहू द्या. आता अवनी लगेच तिच्या मैत्रिणीसोबत झेरॉक्स मारण्यासाठी निघालेली असते. तर त्याच वेळेस आता इकडे देशमाने म्हणू लागतात, बोल ना. अगं स्वाती, तू आमच्याच घरातली आहे ना, मग आम्ही जो विचार करतो तो चुकीचा आहे का? तेव्हा स्वाती म्हणू लागते, नाही बाबा, तुम्ही बरोबर विचार करताय, पण पद्धत चुकती. आपण ना अवनीचा विचार करायला पाहिजे. त्या विवानमुळे तिला त्रास होतोय आणि आपण त्या विवानला का घेऊन जातोय तिच्याकडे, तिथेच चुकतोय बाबा आपण. त्यावर लगेच अवनीचे बाबा म्हणू लागतात, नाही स्वाती, अवनीची चूक होते आणि एकदा का तिचं चांगलं झालं ना, पुढे जाऊन तिला तिच्या चुकांची समजूत होईल आणि तेव्हा तिला कळेल आपलं कोण परकं कोण. आणि त्यावेळेस तिला जाणवेल आपली ती माणसं आपलीच असतात. आपला भाऊ, वहिनी, आई, बाबा आपल्या पाठीशी उभी होते, आपली किती समजूत काढत होते, कशा पद्धतीने आपण तिला समजवलं हे सगळं तिच्या लक्षात येईल. आत्ता तिला राग येईल, पण स्वाती, आपल्याला हे तिच्या भल्यासाठी करावंच लागेल. असे म्हणताच आता स्वाती म्हणू लागते, बाबा पण ऐकून तरी घ्या. त्याच वेळेस देशमानेंना कॉलेजमधनं फोन येतो. आता प्रिन्सिपल साहेब म्हणू लागतात, चंद्रकांत देशमाने, तुमची मुलगी अवनी देशमाने कॉलेजमध्ये आली. आता हे ऐकून अवनीच्या बाबांना धक्का बसतो. अवनी कॉलेजमध्ये? तेव्हा ते सर म्हणू लागतात, हो. नाही म्हणजे तुमच्या घरात काय घडलंय, अवनीचं लग्न कशा पद्धतीने झालंय हे सगळं मला माहिती आहे, त्यामुळे एक कॉल केला. तिला डुप्लिकेट सर्टिफिकेट हवंय, त्यासाठी अप्लाय करणार आहे ती. आता मात्र लगेच देशमाने म्हणू लागतात, अच्छा, म्हणजे त्यासाठी आली का? त्याच वेळेस आता प्रिन्सिपल सर म्हणू लागतात, हो देशमाने, तुम्ही आमच्या कॉलेजसाठी एवढी मदत करत असतात, तुमचं खूप मोठं नाव आहे. खरंच तुमचे आमच्यावरती खूप उपकार आहे, म्हणून एक शब्द तुम्हाला कळावा म्हणून फोन केला होता. चला ठेवतो. आता लगेच फोन बंद होताच महेश म्हणू लागतो, काय झाले बाबा? त्यावर लगेच आता अवनीचे बाबा म्हणू लागतात, महेश, लय तोऱ्यात आपल्याला सांगून गेली होती ना की बापाच्या नावाचा वापर करणार नाही, मोठी स्वप्न उभी करणार, ते पण स्वतःच्या पायावरती, स्वतःच्या जिद्दीवरती. मग कॉलेजमध्ये सर्टिफिकेट बापाच्या नावावरतीच मिळवायला गेली ना? जा महेश,
तिला सर्टिफिकेट मिळता कामा नये. जा लवकर. आता लगेच महेश तातडीने निघालेला असतो. स्वाती म्हणू लागते, बाबा तुम्ही चुकीचं करताय, थांबवा महेशला, बाबा थांबा. पण महेश आता रागाच्या भरात तडक लगेच कॉलेजकडे निघालेला असतो. अवनी आता बाहेर येते. आता धोंडी अण्णांचं चाकूने सफरचंद कापायचं काम चालूच असतं. तेवढ्यात त्यांचं लक्ष आपल्या सुनबाईकडे जातं. त्याच वेळेस आता धोंडी अण्णा म्हणू लागतात, सुनबाई आली. आता अण्णा पटकन ते ॲपल आणि तो चाकू तिथेच आता गाडीच्या सीटावरती ठेवतात आणि सुनबाई जवळ येतात. सुनबाई काय झालंय? तेव्हा अवनी म्हणू लागते, अण्णा याचे आपल्याला झेरॉक्स काढायचेत. आता लगेच अण्णा म्हणू लागतात, ठीक आहे सुनबाई, मग तू कशाला त्रास घेते? तू कॅफेमध्ये बैस, तो पेपर माझ्याकडे दे, मी त्याचे 3 झेरॉक्स मारून आणतो. त्याच वेळेस आता लगेच अवनी म्हणू लागते, अण्णा कशाला? अण्णा म्हणू लागतात, सुनबाई दे म्हटलं ना द्यायचं. आता अवनी लगेच अण्णांच्या हातात तो पेपर देणार. तेच आता महेश देशमाने पोचलेला असतो. महेश पटकन अण्णांच्या हातनं आता लगेच तो फॉर्म हिसकावतो. अवनी तुला सर्टिफिकेट भेटणार नाही असे म्हणताच आता महेश लगेच तो फॉर्म ओढत असतो. धोंड्यांना म्हणू लागतो, ते सोडा, लवकर सोड पटकन. पण आता हा महेश काय ऐकायला तयार नसतो. त्याच वेळेस अवनी म्हणू लागते, दादा दादा फॉर्म सोड, असं काही करायचं नाही या. आता लगेच महेश तो फॉर्म हिसकावून घेतो. अवनी चंद्रकांत देशमाने, शेवटी बाबांच्या नावाचा वापर करून घेण्यासाठी आलीच. शेवटी तुला अक्कल आली म्हणायची. लय तोऱ्यात सांगून गेली होती ना, बापाच्या नावाचा वापर करणार नाही, बापाचं नाव लावणार नाही, पण शेवटी तेच करायला आली ना. त्याच वेळेस अवनी म्हणू लागते, दादा हे मी माझ्या जिद्दीवर मिळवलेले सर्टिफिकेट आहे, माझ्या मेहनतीने कमवलेलं आहे आणि म्हणूनच ते घेण्यासाठी मी आले. तेव्हा महेश म्हणू लागतो, अरे बापरे, म्हणजे एवढ्या मोठ्या कॉलेजची फी तू भरत होती का, आपले बाबा नाही? बोल ना. त्याच वेळेस आता लगेच धोंडी अण्णांना मात्र लय राग येतो. आजूबाजूला सगळे स्टुडंट बघत असतात. तेव्हा लगेच धोंडी अण्णा म्हणू लागतात, ए भाऊ आहेस ना तू तिचा, मग एक भाऊ बहिणीच्या जीवावर उठतो का? असा वागतो का कुठला भाऊ बहिणीशी? त्यावर लगेच आता महेश म्हणू लागतं, ए म्हाताऱ्या तू यात पडू नको, तू गप्प बैस, मी माझ्या बहिणीशी बोलतोय. काय गावनी, अगं बाबांनी किती काय काय केलं ग तुझ्यासाठी, पण तू काय केलं? त्यांची इज्जत धुळीस मिळवली, त्यांचं नाव खराब केलं आणि त्या फालतू थर्ड ग्रेड ड्रायव्हर बरोबर पळून गेली. ड्रायव्हर छाप नाही तर. आता धोंड्यांना मात्र राग येतो. तेव्हा धोंड्यांना म्हणू लागतं, दे धनराज धोंडीराज बजाजी दांगट असं नाव आहे त्याचं पूर्ण, लक्षात ठेव. त्याला थर्ड ग्रेड म्हणायचं नाही, तो 1 ग्रेड आहे. जिथे तिथे तो 1 ग्रेडच असतो. तुझ्यासारखा भाऊ थर्ड ग्रेड असतो. बहिणीशी कोणी असं वागतं? खरं तर तुमच्या बहीण भावंडामध्ये मला पडायचंच नव्हतं, पण कसं आहे ना, 4 चौघात मी माझ्या सुनबाईचा झालेला अपमान खपून घेणार नाही असे म्हणत आता लगेच सुनबाईला अण्णा बाजूला करतात आणि महेशच्या खांद्यावरती हात ठेवतात. बाळा, कसं आहे ना, तू माझा बाळच आहे आणि अजून तू लहान आहे, तुला अक्कल कमी आहे, त्यामुळे हे सर्टिफिकेट आम्ही मिळवणारच आणि हा फॉर्म आम्ही भरणारच. पटकन फॉर्म दे. तेव्हा लगेच महेश म्हणू लागतो, अच्छा म्हणजे फॉर्म हवाय असे म्हणत महेश पटकन आता त्या फॉर्मचे 4-5 तुकडे करतो आणि अवनीच्या अंगावरती फेकतो. आता मात्र अवनीला खूप वाईट वाटतं. धोंड्यांना हसू लागतात. बापावरच गेलाय, अगदी बापाच्या पायावरती पाय ठेवून. म्हणजे बापाने सर्टिफिकेट फाडले आणि पोराने आता फॉर्म फाडला काय? पण तुझ्या हे लक्षात येतंय का, तू एक फॉर्म फाडला म्हणून आम्ही दुसरा घेऊ शकत नाही का? आम्ही पुन्हा अप्लाय करणार आणि इथून सर्टिफिकेट घेऊनच जाणार. सुनबाई चल चल सुनबाई असे म्हणत आता अण्णा सुनबाईला घेऊन निघालेले असतात. तर इकडे घरी आता पाण्या एकटाच असतो. अण्णांचा रेडिओमध्ये आता त्याचं गाणं लावण्याचं काम चालू असतं. त्याच वेळेस रेडिओ स्टार्ट करताच आता अगदी भंगार आवाजात गाणं सुरू होतं. आता पाण्याला धक्काच बसतो. अरे बापरे, एवढं इमोशनल भंगार गाणं कसं काय लागलं यात? रेडिओ बिघडलाय का? तेवढ्यात आता त्याचं लक्ष पाठीमागे जातं. तर पाठीमागे पायली आलेली असते. हे गाणं आता गायचं काम पायलीचं चालू असतं. आता मात्र पाण्याला लय राग येते. थोबाड बंद करा, काय चालू आहे तुझं? हा काय इमोशनल ड्रामा लावला, ड्रामेबाज नाही तर. त्यावर लगेच आता पायली म्हणू लागते, पानू ड्रामा नाहीये, मी इमोशनल झाली तुझ्यासाठी. तेव्हा पाण्या म्हणू लागतो, हो तू का कलमडली इकडे, कशासाठी आली? त्यावर पायली म्हणू लागते, पानू मला कळलं की तू एकटाच घरी म्हणून आले मी. पाण्याला धक्का बसतो. माझ्या घरच्या बातम्या हिला कशा कळतात? कोणी सांगितलं?
त्याच वेळेस आता लगेच पायली म्हणू लागते, ते पॉईंट महत्त्वाचा नाही आहे पानू, तू एकटा आहे म्हणून मी आले. कसं आहे ना, तू एकटा असला ना त्या लुबरीला बोलावतो ना, आणि तू गॅरेजला का नाही आला ते सांग बरं. त्यावर लगेच आता पानू म्हणू लागतो, गॅरेज माझं, घर माझं, आणि स्वतः मी काय बी करीन तो निर्णय माझा, तुला काय घेणं देणं, तू मुळात माझ्या घरी आलीच कशाला. त्यावर पायली म्हणू लागते, तो माझ्या जीवनाचा प्रश्न झालाय आता, म्हणून आले मी. तू त्या डॉल्बीला बोलावतो एकटा घरी असल्यानंतर, म्हणून मी आता खातिरदारी करायला आले. कुठे लपून ठेवलंय तिला, बघू दे मला. असे म्हणत आता पायली लगेच अवनी वहिनीच्या रूमकडे जाणार. तेच पानू म्हणू लागतो, थांब 1 मिनिट, वहिनीच्या रूममध्ये जायचं नाही, घरात कोण बी नाही. आता पायली म्हणू लागते, ठीक आहे, वहिनीच्या रूममध्ये नाही, पण बाकीच्या घरात तर शोधू शकते ना. पायली आता सगळ्या घरात शोधू लागते, पण आता ती पानूची गर्लफ्रेंड तिला कुठेच भेटत नाही. तेव्हा लगेच आता पायली म्हणू लागते, पानू तू माझ्याशी दगाबाज का असतो रे, सांग ना. त्या दिवशी मी एवढं सगळं केलं, तिकडे पाहुण्यांसमोर गेले जाऊबाई बनून, आणि तू मला जे प्रॉमिस केलं होतं त्या लुबरीला ब्रेकअप देणार ते तर केलंच नाही, दगा दिला. सतत तू मला दगा देत असतो. पानू असं का करतो, कोण आहे ती सांग ना. त्यावर लगेच आता पाण्या मात्र या पायलीची मजा घेत असतो. पाण्या पटकन आता आपल्या खिशातनं मोबाईल काढतो आणि आता लगेच त्या गर्लफ्रेंडला फोन लावतो, अगदी खोटा खोटा. पायलीला धक्का बसतो. तेव्हा पानू लागतं, हॅलो जानू, मी तुझा पानू, कशी आहेस तू, हे बघ आज भेटायला येऊ नको, आज घरी गडबड झाली. आता मात्र पायलीला लय राग येतो. अगदी कानुसा घेऊन पानूचं आता या लुबरीबरोबरचं बोलणं आता ही पायली ऐकण्याचा प्रयत्न करत असते. पाण्या मात्र अगदी हळू आवाजात बाजूला जाऊन बोलत असतो, हे बघ मी तुला भेटायला येईल, मला तुझ्याशिवाय करमत नाही, चल ठेवतो. आता मात्र पायली खूप भडकते, पानूवरती अतिशय रागवलेली असते. तर त्यानंतर इकडे आता धोंड्यांना लगेच आपल्या सुनबाईला घेऊन निघालेले असतानाच महेश म्हणू लागतो, थांबवणी, या म्हाताऱ्याबरोबर त्या भिकारड्या घरी जायची तुला काहीही गरज नाहीये, तू सरळ आपल्या घरी निघायचं, चल. अवनीचा हात आता महेश पकडतो आणि ओढतच तिला घेऊन निघालेले असतो. त्याच वेळेस आता लगेच धोंड्यांना म्हणू लागतो, सोड, माझ्या सुनबाईचा हात सोड. आता धोंड्यांना पटकन लगेच महेशच्या हातून अवनीचा हात हिसकावतात आणि जोरदार दिशी महेशच्या कानाखाली ओढतात. आता महेशला लय राग येतो, कारण कॉलेजमध्ये खूप लोक म्हणजे मुलं जमलेली असतात. आता या सगळ्यांसमोर महेशचा अपमान झालेला असतो. तेव्हा धोंड्यांना म्हणू लागतात, बघ, 4 चौघात मला हे असं करायचं नव्हतं, पण ते करायचं तू भाग पाडलं. सुनबाई चल, या असल्या फालतू माणसाच्या नादी लागायला नको, आपण नंतर अप्लाय करू, सर्टिफिकेट नंतर घेऊन जाऊ, चल. असे म्हणताच आता धोंड्यांना आपल्या सुनबाईला गाडीजवळ घेऊन येतात. तेवढ्यात पाठीमागनं धावतच महेश येतो आणि जोरदार अण्णांना आता गाडीवरती ढकलून देतो. अण्णांचं डोकं आता दणकन गाडीला जाऊन आदळतं. अवनी खूप ओरडते, महेश दादा तुला अक्कल नाहीये का, अण्णा अण्णा तुम्ही ठीक आहात ना. तेव्हा महेश म्हणू लागतो, वा अवनी, म्हणजे तू पळून आपलं घर सोडलं, लग्न केलं, आपले बाबा एवढे सिरियस झाले, ते हॉस्पिटलमध्ये गेले, तुला त्याचं काहीच वाटलं नाही, आणि हा दारुड्या म्हातारा निस्ता गाडीला धडकला, तुला एवढी हळहळ वाटते का. या पेताड्यासाठी तुला हे सगळं करायची गरज नाही अवनी, चल आपल्या घरी चल. त्याच वेळेस धोंड्यांना पुन्हा उठतात आणि जोरदार दिशी आता महेशला ढकलतात. महेश धपकन जाऊन खाली पडतो. आता महेशला लय राग आलेला असतो. आता भडकलेला महेश उठतो आणि पटकन अण्णा त्याला लोटतात. आता मात्र गाडीच्या शिटावरती असलेल्या चाकूकडे महेशचं लक्ष जातं. महेश पटकन तो चाकू उचलतो आणि लगेच अण्णांच्या पोटात खुपसतो. आता मात्र इथे महेशने अण्णांचा जीव घेण्याचाच प्रयत्न केलेला असतो. रागाच्या भरात अण्णांच्या पोटात चाकू खुपसतात. आता अवनीला सगळ्या आजूबाजूच्या जमलेल्या मुलांना धक्का बसतो. आता मात्र अण्णा धडकन खाली पडतात. तर त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल. इथे आता धोंड्यांना हॉस्पिटलला घेऊन अवनी निघालेली असते. अण्णांच्या पोटातनं रक्त निघत असतं. अवनी रडत असते, अण्णा तुम्हाला काही होणार नाही असे म्हणताच अवनी आणि ऋतिक दादा दोघेही आता अण्णांना हॉस्पिटलमध्ये घेऊन येतात. अण्णांना आतमध्ये घेऊन जाण्यात येतं. त्याच वेळेस आता अवनीने या महेश विरुद्ध तक्रार केलेली असते. देशमानेंच्या घरीत आता पोलीस या महेशला अटक करण्यासाठी पोहोचलेले असतात. तर आता अवनी राजाला फोन करते. आता राजा म्हणू लागतो, मॅडम बोला ना, कुठे आहात तुम्ही. आता अवनी रडतच म्हणू लागते, राजा अण्णा हॉस्पिटलमध्ये. आता मात्र सगळे दांगट मिळून हॉस्पिटलमध्ये येणार.
महेशला अटक होणार का, पुढे काय काय होणार, अण्णा कसे बरे होणार, हे सगळं आपल्याला बघायला मिळेल. त्यामुळे मित्रांनो, अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल